नमस्ते सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? छान आहे. आय होप तुम्ही पण छान असताल. तर आज आहे संडे म्हटलं डबल कामं पडतात. तर बघा, तर सगळे कामं आवरून मी स्वयंपाकाला लागले. सकाळी मटण केलं होतं, जे तिखट भाजी केली होती मटणाची. थोडंसं मी बाजूला काढून ठेवलं होतं. म्हणलं आता थोडी बिर्याणी करायची, कारण लेकरांना ना भाजी खाण्यापेक्षा बिर्याणी खायला खूप आवडते. त्याच्यामुळे मी झटपट बनवत आहे. ते बघा, उकडून घेतलं मी कुकरमध्ये थोडंसं, आणि त्याच कुकरमध्ये फोडणी द्यायले. नाहीतर कमेंट येतील की कुकर किती खराब झाले. तसं काही नाही, कारण ते शिजवल्यामुळं थोडंसं करपले. बघा, थोड्याशा मिरच्या, कांदा फ्राय करून घ्यायले. जास्त काही साहित्य टाकत नाही मी, कारण मिरच्या जास्त टाकल्या तर लेकर खात नाहीत त्यामुळं. तर बघा, एक टमाटर आणि हे मसाले, विलायची, लवंग, दालचिनी वगैरे. तर इथं मी कांदा आणि गरम मसाले टाकलेत. जास्त गरम मसाले नाही वापरले. इथं अद्रक लसणची पेस्ट, आणि मी बाजूला टोमॅटो, मिरची कट करून ठेवलेली आहे, ती पण टाकून घेते. रियांशच्या गप्पा चालू आहेत. हाय गाईज म्हणायला ते. तर बघा, साधी सिंपल करायची, कारण लेकरांना जास्त तिखट आवडत नाही. म्हणून बघा, मी खूप कमी तिखट टाकते. आधीची मिरची कमी तिखट आहे, थोडासा कलर छान येतं इथे. आणि मटण टाकलेलं आहे, त्याचं शिजवलेलं पाणी बाजूला ठेवले मी. तांदूळ वगैरे सगळे टाकून घेऊन नंतर ते पाणी टाकते. टेस्ट आणखीन छान येते त्या पाण्यामुळं. दमची पण करता येते मला, पण हे झटपट. लेकरांना भूक लागलेली होती, 7:30 वाजलेत. कसं भूक लागते आता खेळून, पुन्हा आणखीन थोड्या वेळाने झोपायच्या टायमाला आणखीन खातं. तरी आज बघा कशा गप्पा मारते. गरम मसाला घरीच करते मी. हाय गाईज. तर बघा, याच्यात थोडंसं लिंबू, कोथिंबीर टाकून मस्त छान दिसतंय. त्या लगेच भाकर करायला घेते, कारण सकाळी भाजी बनवली होती, त्याच्यासोबत पोळ्या केल्या होत्या. आता 2 भाकरी टाकून घेते. मला ना मटणाच्या भाजीसोबत भाकरच छान लागते, पण माझ्या मिस्टरांना पोळीच आवडती. त्याच्यामुळे सकाळी पोळ्या केल्या होत्या, आणि आता 2 भाकर टाकते. बघा, भाकर मस्त टम्म फुगलेली आहे. तर स्वयंपाक करून ऋषभचा अभ्यास करून घ्यायचा होता. स्वयंपाक नुकताच झाला. आता ऋषभचं थोडंसं एक चॅप्टरचे क्वेश्चन लिहायचे होते, ते त्याला सांगितले. आणि तर बघा, बिर्याणी कशी झाली, एकदम सुटसुटीत मस्त झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशी साधी, सोपी आणि खूप छान होती. तर आजचा मेनू असा आहे बघा. तर संडे स्पेशल मटणाची भाजी, ज्वारीची भाकर आणि झटपट बिर्याणी. या तर चला सगळे जेवायला.